आणि पुढचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की दादासाहेबांचं सामाजिक राजकीय क्षेत्र हे प्रचंड विस्तारलेलं होतं आणि आत्ताच आपण बोललात की आपलं संयुक्त कुटुंब होतं, अनेक कुटुंब जोडलेली होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुलांचं संगोपन करणं, मुलांना शिक्षित करणं आणि शिवाय आपणही शिक्षित होणं, हे कठीण कार्य आपण कसं पार पाडलं? हे सगळं मनावर आहे. आपल्याकडे 24 तासाचा वेळ असतो आणि त्याशिवाय मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी म्हणजे साहेबांवर समर्पण केलं होतं आणि ठरवलं होतं की कुटुंबाची कुठलीही जबाबदारी आणि कुटुंबाच्या संदर्भामध्ये साहेबांना कुठलं वर्णन पडू द्यायचं नाही. स्वतः स्वीकारल्यामुळे तर कोणी मला काही ते करा म्हटलं नव्हतं किंवा एवढा मोठा व्याप सगळा जमा करा हे कोणी म्हटलं नव्हतं. पण माझ्या आईवडिलाचे जे संस्कार होते त्या संस्काराच्या माध्यमातून आणि लहानपणापासून बाबासाहेबांचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजासाठी दादासाहेब हे झोकून काम करतात अहोरात्र. त्यामुळे मला ते आवडायचं आणि त्यामुळे दादासाहेबांना ही घरची कुठलीही जबाबदारी द्यायचं नाही हे मी ठरवल्यामुळे हे सगळं मला करावं लागेल हे याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. तर त्यामुळे काय झालं की म्हणजे शिक्षिका म्हणून मी सुरुवातीला लागली तर माझ्यावरच कुटुंब असल्यामुळे आणि नोकरी जर करायचं असेल कारण की हे पदं वगैरे सारे काही मिळतील असं मला काही तेव्हा वाटलं नव्हतं. माझ्या स्वतःच्या जी कोणती छोटी मोठी नोकरी असेल त्या नोकरीच्या भरोशावर मला साहेबांचं असं प्रचंड असं मोठं कुटुंब हे सांभाळावं लागेल आणि कुटुंब सांभाळताना आपल्या गरजा जर योग्य असल्या तर आपल्याला थोडं त्रासही होत नव्हत्या. आता मला काय करावं लागायचं, लोकांना जीव खाऊ घालायचं एवढंच माझं होतं. तर त्यामुळे ते मी आणि मला लहानपासून माझ्या आई याच्यापासून लोकांना जीव घालण्याचा एक शौक होता. बरोबर. त्यामुळे लोक जेवले की त्याच्यावरचे चेहऱ्यावरचे हावभाव आले की मला आनंद वाटत होता. पण हे करताना म्हणजे मग मुलांकडे लक्ष देणं जे असतं, मुलांचं संगोपन करताना त्यांचा अभ्यास बघणं, शाळेत जाणं किंवा इतर गोष्टी, आता 3ही मुलं उच्च विद्याविभूषित आहे हे तर माहितीच आहे सर्वांना, पण हे करताना मग हे कसं मॅनेज करता येत होतं? त्यांचं शिक्षणाकडे कशा पद्धतीने लक्ष हे दिलं? करत असताना एक गोष्ट म्हणजे तुम्ही करणारे जे असतात आणि टाईम मॅनेजमेंट जर बरोबर केलं तर सगळं बरोबर होतंय. तरीही मी स्वतःच कबूल करते की जे नवरा बायको मुलं असतात तर ती आई जेवढी पूर्णपणे मुलांवर लक्ष देऊ शकते तर तेवढं जरी मी वेळ नाही दिला नाही तरी मध्यमार्ग करून सगळ्यांचं सगळं काही करण्याचा प्रयत्न केला. तर मला एक वाटत होतं की माझी आई पूर्वीच्या वेळी खूप मुलं असायचे ते त्यांचे मुलं कसं सांभाळायचे. तर त्याप्रमाणे हे काम करत असताना म्हणजे ओघाओघाने मुलांकडेही थोडंफार तरी फुल टाईम कॉन्सन्ट्रेशन जरी नाही केलं तरी सगळ्यांचं करून मुलांकडेही लक्ष देण्याचा प्रयत्न केला. तर त्याला कारणही तसंच होतं कारण 99% लीडर लोकांची मुलं हे बिघडलेली असतात आणि दादासाहेबांनी माझ्या ते डोक्यात घालून दिलं होतं की मुलं बिघडली तर तुझी जबाबदारी. त्यात मी शिक्षिकेची मुलं जर बिघडली असती तर आज मी तुम्हाला तोंड देण्याच्या लायक नसते. बरोबर. तर त्यामुळे लोकांना जीव घालणं आणि व्यवस्थित जर केलं तर कठीण वाटत नाही. मनापासून आणि श्रद्धेनं जर केलं तर ह्या साऱ्या गोष्टी कारण 24 तास वेळ असतो आपल्याकडे. ह्या साऱ्या गोष्टी अजूनही मी कालच मला कोणतरी विचारलं की तुम्ही असं कसं काय टाईम ॲडजस्ट करता. तर मी म्हटलं टाईम मॅनेजमेंट जर केलं तर एकदा मी प्रयोग करून पाहिला. माझे सारे कामं आटपून माझ्याकडे वेळ उरला आणि त्या वेळेतून माझे जे काही पेंडिंग पडलेले कामं केले मी. तर त्याचप्रमाणे जे सकाळपासूनचा जो रुटीन कार्यक्रम होता तर त्या रुटीन कार्यक्रमामध्ये मुलंही होतीच आणि मुलं म्हणजे मुलं झाल्यानंतर एक जी आई होती त्या आईसारखी एक सामान्य आई मी होती. बरोबर. त्यामुळे त्या आईच्या दृष्टिकोनातून जी आई इतर मुलांना जसे लक्ष देते त्याप्रमाणे तेवढं लक्ष देण्याचा प्रयत्न केला. खूप त्यांना घेऊनच बसलेलं असेल की तेवढं टाईम केलं नसेल कारण बाकीच्या गोष्टी मला होतात ना. मार्गदर्शन ज्या पद्धतीने द्यायला हवं ते आपण व्यवस्थित मुलांना चांगले मार्क्स कसे मिळतील कारण माझं कारण मध्यमवर्गीयांची प्रॉपर्टी म्हणजे इस्टेट
ही त्यांची मुलं असतात आणि ते खूपही मोठे होतील असंही वाटलं नव्हतं आणि ती अपेक्षा केली नव्हती. फक्त एवढंच होतं की हे मुलं समाजात गेले असताना एक माणूस म्हणून ते समाजातील लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे. त्याच्यामध्ये ते कुठल्याही बाबतीत कमी पडायला नको पडत नाही. कारण एक आई म्हटल्यानंतर मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यावर संस्कार निर्माण करणं, ते चांगले होतील हे घडवणं हे प्रत्येकच आईचं आणि वडिलांचंही करणं. लक्षात येते की मी काय असं विशेष केलेलं नाही. त्यांनी जे काही केलेलं आहे ते रुटीन सर्वसामान्य आई जी करते त्याप्रमाणे झालेलं आहे. आणि मी सर्वसामान्य आई नव्हती, कारण एवढ्या मोठ्या राजकारणी माणसाचा संसार सांभाळणं म्हणजे मला फक्त अभ्यासच करावा लागत नव्हता, नोकरीच करावं लागत नव्हती, तर मला म्हणजे शेतीचंही शेतीमध्ये उरल्या वेळामध्ये मला लक्ष द्यावं लागायचं. येणार जाणाऱ्यांचं सगळं जेवणाखाण्याचं पाहावं लागायचं. कारण माझ्या रक्तामध्येच बाबासाहेब अगदी एकेका थेंबामध्ये शिरले होते आणि त्याबरोबरच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून साहेब त्याप्रमाणे वागायचे. तर त्यामुळे मला बाबासाहेबही आवडायचे आणि साहेबही आवडायचे आणि म्हणून साहेबांना इकडची बाजूची चिंता कुठली नसावी यासाठी मी कटाक्षाने प्रयत्न केला की म्हणजे आता आपण सुपर वुमन ही फ्रेज जी आता नव्याने अस्तित्वात आली आहे, पण ती खऱ्या अर्थाने तुमच्या रूपाने जुन्या काळापासून तुमच्यामध्ये आलेली दिसते आहे.